सर्वांना पहिला जय महाराष्ट्र. माझ्या वडिलांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आमचे काही सहकारी मित्र काल परवा गेलेत आणि आज ते भाऊंना श्रद्धांजली वगैरे म्हणतायत की तिकडे मतदान केल्यामुळे श्रद्धांजली होईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाऊंच्या घरात पहिलं त्यांनी विचारलं का कुणाला की आम्ही जाणार आहे कुठे किंवा काय कुठे, कोणत्या पदाधिकाऱ्याचा निर्णय घेतलाय का? आमचे एवढे इथं अण्णा आहेत, दादा आहेत, सर्व आहेत, भास्कर शेठ आहेत, आमच्याशी कुणाशीही न संपर्क साधता हे परस्पररित्या गेलेत. तर त्यांना आश्वासनं असतील, काय आमिष असेल किंवा काय असेल याची मला कल्पना नाही. पण मला एक सांगायचं आहे की आम्ही लहानाचे मोठे झालोय. माझे वडील मला भगव्यातच गुंडाळला होता मी जन्म झाला तेव्हा, म्हणजे त्यांना एक जीवनदान भेटलं. त्यांनी सांगितलं होतं 80 साली माझा ॲक्सिडेंट झाला, एक गरोदर बाईला गाडीची कट लागली पुण्यामध्ये, ती पडली आणि मारायला प्रचंड मोठा बॉम्ब आला. त्यावेळेस भाऊ कोणत्याच पक्षाचे नव्हते असं म्हणायला हरकत नाही. आमचं पूर्ण घर असं राष्ट्रवादीचं असेल मग, पण भाऊ कुठंच नव्हती. भाऊंचं गॅरेज होतं साधंच भाऊ अण्णा बरोबर. तर त्यावेळेस फक्त भगवा पटका होता म्हणून ती गरोदर बाई भाऊंच्या अंगावर पडली, हा माझा भाऊ आहे आणि याला हात नाही लावायचा, हा माझा भाऊ आहे का? हा भगवा पटका आहे. शेट्टी तिला विचारलं बाबा का, मी तुझा भाऊ कसा? तर भाऊंनी सांगितलं, भाऊंना तिने सांगितलं की हा जो भगवा पटका आहे हा शिवसेनेचा आहे, बाळासाहेब ठाकरेंचा आहे, त्याच्यामुळं मी तुझे बहीण आहे आणि तू माझा भाऊ आहे, तुला हात लागणार नाही, तुला धक्का लागला तर माझ्या जीवाला धक्का. म्हटलं तिथं भाऊ वाचले. त्यानंतर भाऊंनी ही शाखा स्थापन केली. मग छगनराव भुजबळ होते त्यावेळेस शाखेच्या उद्घाटनाला, राजे तुम्ही होते त्यावेळेस, सगळेजण ते. आम्ही तर नव्हतोच, आमचा जन्मही नव्हता तेव्हा. आम्हाला हे भाऊंनीच सांगितलेले. आम्ही काय कुणाचं ऐकून हे बोलत नाही किंवा आमचे मार्गदर्शक आहेत, सर्व अण्णा आहेत, सर आहेत, सगळ्यांना माहिती या गोष्टी. पण आमचे सहकारी मित्र हे आता गेले तर हे म्हणताय की भाऊंना श्रद्धांजली म्हणजे धनुष्यबाणला मतदान केलं मी भाऊंना श्रद्धांजली. पण भाऊ असते तर पहिली गोष्ट तुम्ही कुठं असते म्हणावं, पहिले तुम्ही कुठं असते हा पहिला प्रश्न विचारा मनाला. तुम्ही आज ज्यांना पद दिलीत ते पदाधिकारी आज म्हणताय की 8 वर्ष बेलला वाळीत टाकला होता, बेलल्याकडे लक्ष नव्हतं. अरे पण 8 वर्ष तुम्हाला भाऊंनी संधी दिली त्यावेळेस तुम्ही काय करत होते? मग तुम्ही जीव काढायचा ना. बेलला वाळीत का पडून दिलं तुम्ही? तुम्ही दुसऱ्याच्या दावणीला का बांधायला गेले? तुम्ही स्वतः जीव काढायचा, बेलल्यासाठी तुम्ही तळमळायचं. ठीक आहे, आमच्या काही गोष्टी चुकीच्या होत्या, आम्ही काही ठिकाणी मागं बॅकफुटवर होतो काही दिवस, पण आज आम्ही आल्यानंतर तुम्ही आम्हाला विचारत नाही घेता, परस्पर निर्णय घेता. एवढे मोठे तुम्ही झाला असाल तर तुम्हाला तुमचं लख लाभू, अडचण नाही. पण माझं एकच सांगणं आहे की राजाभाऊ असताना शिवसेना ही उद्धव साहेबांची, बाळासाहेबांची होती, आजही ती त्यांचीच आहे आणि हा शिवसैनिक कट्टर त्यांच्या मागच राहील. ही शिवसेना चिरंतन जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही सर्व तिथंच आहोत. भले उद्या आम्ही शून्य होऊ पण आम्ही जागेचे हलणार नाही, हा आमचा शब्द ग्वाही आहे. हे भाऊंच्या फोटो समोर मी सांगतो आणि कुणी कुठेही जाऊ. आता एका कार्यकर्ता मला फोन आला 2 दिवसापूर्वी, 7 तारखेचं इलेक्शन मतदान होऊ द्या, मी 8 तारखेला परत प्रवेश करतो. म्हणजे कशाला येत होता? येऊच नको, येऊच नको मी, म्हणजे माझा हा त्यांना प्रश्न झाला. आणि दुसरं अण्णा हे एवढं बोलतो मी सगळ्यांना पाठिंबा आहे. पांडुशेठ साळवे आहेत, स्नेहलताई आहेत, वरती प्रदीप डायर आहेत. हे प्रदीप डायर माझे मित्रच आहेत, या भगिनी आमच्या क्लासमेटच आहेत, कॉलेजला आम्ही एकत्र होतो, घरोघरचे संबंध आहेत. ठीक आहे, पक्ष म्हणून आम्ही इथून मागे विरोधात होतो, पण आज आघाडीचा निर्णय आहे, आघाडीचा आदेश आहे, साहेबांचा आदेश आहे की आपल्याला आघाडी सोबतच राहायचं. म्हणून आम्ही सर्वजण शिवसैनिक आम्ही आघाडी सोबत आहोत आणि आदेशाचं पालन 100% करणार. तिन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त मदत देण्याचे आम्ही ताकद प्रयत्न आम्ही करणार आणि पूर्णपणे विजयापर्यंत त्यांना नेऊन पोहोचल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे तुम्हाला एक सांगतो. आणि मला एक मुद्दा अजून एक उपस्थित करायचा आहे. हे जे काही उमेदवार भाऊंची श्रद्धांजली म्हणतात किंवा भाऊंना श्रद्धांजली म्हणतात, यांना भाऊंचा फोटो काल कसा आठवला? माझा आक्षेप आहे त्या सगळ्यांवरती. त्या बोर्ड ज्यांनी कोणी लावलेत भाऊंचा फोटो तो आमच्या गुंजाळ परिवाराला किंवा मयूर गुंजाळला किंवा माझ्या आईला न विचारात घेता लावलेला आहे. मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई, पोलीस तक्रार किंवा आयोगाकडे किंवा जिल्हाधिकाऱ्याकडे ही मागणी करत पत्र पाठवू आणि हे बाईट मार्फत तुम्हीही तिथपर्यंत पोहोचवा. कारण हा फोटो लावायचा अधिकार कुणालाही नाही आणि गद्दारांना तर बिलकुल नाही. एवढंच बोलतो. सर्वांना आमचा जाहीर पाठिंबा आहे आणि 100% आम्ही यांना निवडून आणणार.